नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. योगी युंजीत सतत महात्मानं रहसी स्थितः. एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रहा. तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा. ऐसे आवडले मज जीवा. जे तो त्रिभुवनीची या दैवा. एका यतन जाहाला. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. भगवान परमात्मा आणि भक्तराज अर्जुन एकाच रथावर विराजमान असतानाही जवळ असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञानोबाराय स्तवन करत नाही. पासीची गोसावी वर न वाणिजे. मागा पायिकाचा गुण घेईजे. ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. असा परमात्म्याला अर्जुन भक्तराज प्रिय आहे की ज्यामुळे अर्जुनाच्या गुणांचं स्तवन जरी केलं तरी ते देवाला आवडणार आहे. हा झाला एक भाव. दुसरा भाव दाम्पत्य जीवनातला ज्ञानोबाराय प्रगट करता काया वाचा मनाने देव अग्नी ब्राह्मण यांच्या साक्षीने ज्या पतिदेवाचा आपण स्वीकार केला त्या पतिदेवाची अत्यंत प्रेमपूर्वक जी सेवा करते पतिव्रता माऊली आणि तिच्या सेवेला प्रसंगाला पतीही मान देतो. पहापा अनुरागे भजे. अत्यंत प्रेमपूर्वक ती सेवा करते. सेवा करत असताना जर प्रेम नसेल तर त्या सेवेत आनंद येत नाही. सेवेत जर प्रेम नसेल कर्म होतं पण त्या कर्माचा त्रास होतो. परंतु ती सेवा करत असताना जर अंतकरणात प्रेमाचा ओलावा असेल तर कष्टामध्ये सुद्धा मनुष्याला आनंद भोगता येतो. नाहीतर मग सेवेचं कर्म दिसायला दिसतं पण त्या कर्माचं ओझं होतं. पण सगळीकडे प्रेम महत्त्वाचं आहे. जसं भोजनामध्ये मीठ महत्त्वाचं तसं प्रत्येक कर्मामध्ये प्रेम महत्त्वाचं. नाथ महाराजांनी म्हटलं आहे की प्रेमाविन भजन नाकाविन मोती. अर्थाविन पोथी वाचून काय. प्रेमाशिवाय भजन नाही. प्रेमपूर्वक केलेलं भजन थोडं जरी असेल तरी ते समाधान देतं. सेवेमध्ये प्रेमाचा प्रकार किंवा भाव जितका अधिक असेल श्रम मनुष्याला जाणवत नाही. आचार्योपासनम या पदावर जेव्हा ज्ञानोबाराय चिंतन करतात 13व्या अध्यायामध्ये तर ज्ञानोबाराय त्या साधकाचं वर्णन करता रात्र दिवस नेणे थोडे बहु न म्हणे. मनी याचेने दाटपणे साजा होय. सेवा करत असताना तो रात्र दिवस पाहत नाही. ही सेवा लहान आहे का मोठी याचा विचार करत नाही. उलट म्हणिया म्हणजे गुरुदेवाची आज्ञा पाळणारा आणि ती आज्ञा पाळत असताना जेवढी सेवा त्याच्या सेवेनं दडपला जातो. म्हणी याचीने दाटपणे सेवेचा अत्यधिक भर झाला तो श्रमत नाही. साजा होय म्हणजे टवटवीत होतो. जेवढी सेवा जास्त करायला मिळेल तेवढं तो स्वतःचं भाग्य मानतो. म्हणून ज्या कर्मामध्ये प्रेम असतं ते कर्म करत असताना मनुष्याला कंटाळा येत नाही. सेवेमध्ये प्रेम असावं. सेवेमध्ये दिखावा किंवा दांभिकपणा नसावा. म्हणून अनुरागे भजे. अत्यंत प्रेमपूर्वक ती सेवा करते आहे. त्या सेवेच्या बाबतीतला विचार जर करायचा ठरला तर आईचं आपल्या बालकावर किती प्रेम आहे आणि त्या प्रेमभरामध्ये मातेला आपल्या बालकाचं संगोपन कर्म करत असताना अजिबात कंटाळा येत नाही. व्यवहारातलं उदाहरण आहे. सासूरवाशिनी ती आई असते. घरातल्या सगळ्या लोकांच्या अगोदर तिला जागं व्हावं लागतं. अर्थात हा जुना काळ आहे. सर्वात अगोदर तिने जागं व्हावं. सवडा संमार्जन करावा. स्नान करावं. सगळी कर्म उरकावी. दिवसभर ही कामं तिच्या पाठीमागे आहे. विश्रांतीचा तिला अवकाश नाही. त्यानंतर सर्वात उशिरा सर्वांची जेवणं झाली की मग त्याने विश्रांती करावी. म्हणजे जागं व्हावं सर्वात अगोदर. विश्रांती मिळते आहे सर्वात शेवटी. आणि तिच्या असणाऱ्या हृदयाचा एक भाग म्हणजे तिचा असणारा बालक
त्याचं निवांत काम असतं. 24 तासातून लहान मुलं 20 ते 22 तास नुसते झोपतात. जागे झाले तर फक्त दूध प्राशन करतात, स्तनपान केलं की पुन्हा झोपतात. विश्रांतीची गरज असते त्याला. लहान मुलं बघा सर्वात जास्त झोपतात आणि झोपल्यानंतरच त्याचा विकास होतो. हे वाक्य परत सांगतो, लहान मुलं सर्वात जास्त झोपतात, जे जास्त झोपतात ते लहान मुलं असतात, असा त्याचा अर्थ. म्हणून परत सांगितलं ते वाक्य. त्याला विश्रांतीची अत्यावश्यक. म्हणून एखादा व्यक्ती जर झोपला ना तर आजपासून त्याला आळशी नाही म्हणायचं, बालक म्हणायचं. बालक नवीन नाव द्यायचं त्याला. त्याला विश्रांतीची आवश्यकता असते आणि त्याची झोपेमध्ये सर्व अवयवाची योग्य वाढ होते. सर्वात लवकर जागी झालेली आहे आई आणि सर्वात उशिरा विश्रांती करते आई. पण तो लहान मुलगा रात्री 12-12:30 वाजता जागी होतो आणि तो देहधर्माची कर्म तिथं करतो. त्याला लघवी आली, ताई कंटाळते का? त्याच्या अंगावरची कपडे लवकरात लवकर ती काढते, दुसरे नवीन कपडे त्याला परिधान करविते. झोपेत अंतराय होतो की नाही? आणि झोपेचा नियम असा आहे, झोप जर एकदा खंडित झाली परत लागत नाही. जो व्यक्ती दुपारी जास्त झोपतो, मला तर असंच होतं बऱ्याचदा, काही प्रसंगाने जर दुपारी जास्त झोप झाली, रात्री झोप लवकर लागत नाही. पण काही अधिकारी उत्तम असतात, त्याच्या मापात फरक नाही पडत. दिवसाही झोपू द्या किती, रात्री किती वाजता सांगा, सुखे मी निजलोगा, ते विश्रांती आहे. आणि ज्याप्रमाणे त्या बाळकावरती आई अत्यधिक प्रेम करते, जेवे ओबगणे हे स्थिती न पाहे माय, ती कधी पाहत नाही. चं प्रेम आहे आईवर, बालकाचं आणि आईचं वात्सल्याचं नातं आहे, कधीच पाहत नाही. शरीर खरं तर हे ना, ते लहान मुलाचं संगोपन करताना ती आई जितके कष्ट घेते की नाही, त्या सगळ्या कष्टांचे व्हिडिओ केले पाहिजे. आणि जेव्हा तो मुलगा आपल्या आईला वृद्धाश्रमात पाठवितो किंवा त्याची काळजी घेत नाही, तेव्हा त्याला ते दाखवलं पाहिजे की आपल्याला लहानपणी आईने बापांनी कसं सांभाळलं. एकही मुलाची हिंमत नाही होणार आईवडिलांचा त्याग करण्याची. ते भारतामध्ये वृद्धाश्रम निर्माण होणं हे प्रगतीचं लक्षण नाही आहे, हे अधोगतीचं लक्षण आहे. ज्या संस्कृतीमध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हटलं जातं ना, आणि त्या संस्कृतीमध्ये आईवडील जर वृद्धाश्रमात जात असतील किंवा त्यांना विवश होऊन जर राहावं लागत असेल, तर ते सांस्कृतिक नीतिमूल्याचं फार मोठं अधपतन आहे. असो, प्रेम सांगायचे, प्रेम. ती आई कधीही कंटाळत नाही, त्याला म्हणतात प्रेम. प्रेमात कंटाळा नसतो. प्रेमामध्ये जेवढी सेवा असेल तेवढा व्यक्ती प्रसन्न आणि ताजा होतो. जेवे ओबगणे हे स्थिती न पाहे माय, अनुरागे भजे, जे प्रियोत्तमे मानिजे, ते पती होनी काय न वाणिजे, पतिव्रता. हे झालं उदाहरण. तैसा अर्जुनाची विशेषता व्हावा, तसं अर्जुनाचं विशेष करून स्तवन करावं, ऐसे आवडले मज जीवा. ज्ञानोबारा म्हणतात, ही गोष्ट माझ्या अंतकरणाला फार आवडली. आणि एखादी व्यक्ती जर आपल्याला आवडत असेल तर त्या व्यक्तीचं प्रेम संपादन करण्यासाठी किंवा तो आपल्या प्रेमाचा विषय होण्यासाठी त्याच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी विशेष भाव असावा लागतो. तसं प्रेम होत नाही. उदाहरण दिलं म्हणजे लक्षात येईल. एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थी असतात, सगळेच गुरुजींना आवडतात का? मोजकेच आवडतात. मागच्या बाकावरचे आवडत नाही का? कारण त्यांनी असे अनेक गुरुजी पाहिलेले असतात, म्हणून तर ते मागे असतात. मधले सुद्धा तटस्थ असतात. पण काही विद्यार्थी सद्गुणाने संपन्न असतात. तो तुकोबाराचं प्रमाण आहे. कोणताही व्यक्ती आपल्याला व्हावा असं वाटतो की नाही, तेव्हा त्याचे गुण असतात, गुण सद्गुण. व्हावा वाटे जना, तो का म्हणेसाठी गुणा, गुणासाठी जना व्हावा वाटे. गुणाच्या मोबदल्यामध्ये किंवा गुणांच्यामुळे व्यक्ती आपल्याला व्हावा, असावा असं वाटतं, त्याचं कारणच गुण आहे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. गुण असावे लागतात. आणि ज्ञानोबाऱ्यांना जर भक्तराज अर्जुन
आवडले असा जर भाव असेल तर त्या अर्जुनाच्या ठिकाणचे आपल्याला गुणही बघावे लागतील. गुणाशिवाय आपल्याला कोणताही व्यक्ती आवडत नसतो. तैसा अर्जुनचे विशेषस्ता वा ऐसे आवडले मज जेवा. भक्तराज अर्जुन मला का आवडले, तर याचा एक भाव असा आहे, अर्जुनाच्या ठिकाणी गुण आहे, तुझे गुण उत्तम ते हे लोकी. किंवा दुसरा भाव असा आहे, भक्ताला भक्त आवडत असतात. ज्ञानोबाराय भक्त आहेत, संत रूपात आहे. माझे जीवीची आवडी पंढरपुराने न गुढी. पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले. आवड आहे. भक्ताला दुसऱ्या भक्ताची आवड असतेच. वैकुंठवासी गुरुवारी गुलेबाबा म्हणाचे व ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायामध्ये प्रारंभाला, कधीकधी मध्यभागात किंवा कधी समाप्तीच्या प्रसंगाला संजयाचं वर्णन करतात. का? बुवा संजय संत आहे, संताला संतांची आवड असते आणि म्हणून ज्ञानोबाराय संजय याचं वर्णन करतात. आवड आहे. आवड दोनच प्रकारची आवड असते. एक तर देवाविषयी आवड किंवा संतांविषयीची आवड, आणि त्या भूमिकेतून ज्ञानोबाराय म्हणतात, ऐसे आवडले मज जीवा. माझ्या अंतकरणाला ही आवड प्राप्त झाली की अर्जुनाचं विशेष प्रकारे करून स्तवन करावं. पण ज्ञानोबाराय तुम्हाला अर्जुनच का आवडले, प्रसंगाला देव आता का आवडत नाही, तर ज्ञानोबाराय त्याचं कारण सांगतात. जे नाम कारण तो अर्जुनची किंवा तो अर्जुन त्रिभुवनीची आ दैवा एकायतन झाला. एकायतन म्हणजे एकच अधिष्ठान, एकच आश्रय, एकच वस्तीस्थान तो झालेला आहे. एका आयतन म्हणजे राहण्याचं ठिकाण, आणि एकायतन म्हणजे एकमेव राहण्याचं ठिकाण. अर्जुन हे ठिकाण आहे, पण कुणाला राहण्याचं, तर त्रिभुवनातलं असणारं जे दैव, त्या दैवाला राहण्याकरता जगात एकच जागा मिळाली. म्हणजे हे दैवाचंही दैव आहे, भाग्याचं सुद्धा भाग्य आहे. की त्या खरं असं आहे, भाग्य आपण म्हणतो की नाही व्यवहारामध्ये, आमचं भाग्य आज उदयाला आलं. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. किंवा भागवतामध्ये असं प्रमाण आहे, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं लभते पुरुषो यदा वै. अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विदाहि तदोदयते विवेकः. जर आपल्या भाग्याचा उदय झाला तर संतांचं आगमन आपल्या घरी होतं. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आपल्या भाग्याचा उदय झाला की संत मिळतात, पण भाग्याचा जर भाग्योदय झाला तर त्याला अर्जुनासारखे संत मिळतात. भाग्याचा भाग्योदय म्हणून त्रिभुवनीची आ दैवा एकायतन झाला. 9व्या अध्यायामध्ये विचार आला या, ऐसे जे महानुभाव दैवीय प्रकृतीचे दैव. या श्लोकावर जेव्हा चिंतन आलं ना, तर इतर महापुरुषांनी चिंतन असं केलं आहे, दैवीम प्रकृतीम आश्रिताः. त्यांनी दैवी प्रकृतीचा अंगीकार केलेला आहे. पण ज्ञानोबाराय तसं वर्णन नाही करत. दैवी प्रकृतीचा महात्म्याने अंगीकार नाही केला, उलट दैवी प्रकृतींनीच आपल्याला राहण्याकरता महात्मा योग्य आहे म्हणून महापुरुषाच्या अंतकरणाचा आश्रय केला. ऐसे जे महानुभाव दैवीय प्रकृतीचे दैव. दैवी प्रकृतीचं दैव म्हणजे ते आहे जे जाणून या सर्व स्वरूप माझे. मग भाग्य दोन प्रकारचं. जे अपूर्व लाभ होतात ना प्राप्त, त्याला आपलं गत जन्मातलं कर्म कारण असतं. गत जन्मातलं कर्म फल देण्याकरता प्रगट झालं की आपल्या मनात ध्यानात नसणारे सुद्धा अपूर्व गोष्टीचे लाभ आपल्याला होतात. अशा लाभाच्या कारणाला जे आपलं गत जन्मातलं कर्म कारण असतं त्याला भाग्य किंवा दैव असं म्हणतात. निमित्त असं आहे, निमित्त मात्र व्यवसाय करावा लागतो आणि फळ आपलं कर्म देत असतं. व्यवसाय निमित्त, फळ देत असे संचित. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, जैसे भाग्याची भडसे ओत्यमाचे मिसे
मग समृद्धी जाता पैसे घर रेगे. सगळ्या प्रकारची समृद्धी ही आपोआप आपल्या घरामध्ये प्रवेश करते. पण केव्हा? जर आपल्या भाग्याचा उत्कर्ष झाला तर. निमित्त फक्त व्यवसायाचं लागतं. आणि जर भाग्य अनुकूल नसेल, मनुष्याने किती कर्म करावं, संपत्ती जिथल्या तिथं नष्ट होते. ना तरी उदासीने दैवे, संचकाची वैभवे, जेथीची तेथ स्वभावे विलया जाती. आणि जर मनोनी भाग्याचे सानुकूळ, जालिया उद्यम केले सदा सफळ, तैसे श्रुतादित सकळ गुरुकृपा साच. एका गावामध्ये साथीचा रोग पसरला. एकाचं स्मशानाजवळच घर होतं. मग आता रोग पसरला म्हणजे अंत्यसंस्कार तर करावेच लागतात ना, त्याच्याशिवाय तर काही पर्याय नाही. जुन्या काळात थोडं वेगळं होतं. आता त्याचे दुकान आले बरं. ते रस्त्याने कधी कधी जाहिराती, इथे मैतीचे सगळे सामान मिळेल असे दुकानं आले आता. म्हणजे फक्त जायचं आपण, कापड ते सगळं मिळतं, घट वगैरे ते धरायचं सगळं अगदी ते बांबूने बांधलेलं सगळं. पेंड्या पण मिळतात त्यांच्याकडं, फक्त पैसे द्यावे लागतात ना, तसं नाही मिळत ते. सगळं मिळतं. जुन्या काळात वेगळं असायचं. एकाच स्मशानाजवळच घर. अंत्यसंस्कार केल्याशिवाय लोकांना पर्याय नाही. त्यांनी वाळलेल्या सरपणाच्या भावात ओलं सरपण विकलं. सरपण ओलंच होतं. आता कुठं तक्रार करता? आणि स्मशान काही तक्रार करायची जागा नसते. तिथं फक्त चांगलंच बोलावं लागतं. सगळे लोक असंच बोलतात, चांगलं वैराग्याच्या गोष्टी करतात. तिथं काही खरं नाही हो. हा, 3 मुठी राग झालं म्हणजे काही नाही. अगदी असं वाटतं बाप रे बाप, काय विरक्त महात्मा आहे. बाहेर आल्यानंतर भांडणच करतो. म्हणजे स्मशान वैराग्य म्हणतात त्याला. असं एका जणाने वाळलेलं सरपणाच्या भावात ओलं सरपण विकलं. कधी? गावामध्ये साथ आली तेव्हा. आता गावात साथ आली हे गावाचं दुर्भाग्य होतं, पण त्याचं भाग्य उदयाला आलं ना. त्याने 6 महिन्यात बंगला बांधला. हे दुसऱ्या एकाने पाहिलं. त्याने स्वतःचा चांगला बंगला विकला, लाकडाचं दुकान टाकलं. तोपर्यंत साथीवर लस आली होती. आता कोण मरत आहे? कोणीच नाही. याला भाग्य म्हणतात. कोणाचं कधी भाग्य फळाला उदयाला येईल सांगता येत नाही. भाग्याचा भाग असतो. राऊत बाबांनी उदाहरण सांगितलं होतं. एक व्यक्ती असं कंटाळला, त्याचं भाग्य खूप अनुकूल होतं. सारखं त्याला धन प्राप्त व्हायचं, सारखं धन. कंटाळा ना, तो किती मोजत बसणार पैसे? असं होतं कधी कधी, कंटाळा येतो पैसे मोजायचा. आपल्याला नाही येत अजून. काही लोकांचं ते अनुकूल भाग्य असतं. पण जिथे आपला पैसा खर्च होईल, नुकसान होईल, असं तो कर्म करायचा. जुने वाडे विकत घ्यायचा जास्त भावात, पैसा खर्च व्हावा म्हणून. पण ते वाडा उकरला हे त्याला सोन्याने मोहरा भरलेले हंडे सापडायचे. वैतागला तो. म्हणजे आता एक काम करू, आपण आपल्या राज्यातील राजाचा काही अपराध करू आणि अपराधाच्या मोबदल्यामध्ये दंड म्हणून काही ना काहीतरी पैसा खर्च करू. राजदरबारात गेला. जुन्या काळातला चांबड्याचा बूट त्याच्या पायात जोडा. त्याला पुन्हा पुढून लोखंडी नाल लावलेली, नाल असते की नाही, ते लावलेली, खिळे ठोकलेले, त्याला चालताना असा कर्र कर्र आवाज यायचा. त्याला पुन्हा ते तेल लावलेलं, जुन्या काळातला जोडा, वजनदार. राजसभेमध्ये गेला, राजाचा अपराध करायचा. पायातला जोडा काढला. शेतकरी माणूस ना, जे फेकून मारला, लागला कपाळाला राजाच्या. जसा लागला तसा राजा पलटी, बेशुद्ध पडला. सगळ्या सैनिकांनी त्याला पकडलं. मूर्खा, राजाचा अपराध करतो, लाज वाटत नाही? थांब थोडंसं, राजाला फक्त जागा होऊ दे, तुला फासावर जाण्याची शिक्षा देतो, फक्त थोडं थांब. राजाला जाग आली. बाकीच्या लोकांना थोडं पाणी वगैरे मारलं असेल, काही जणांनी कांदे फोडून लावले असेल नाकाला, बेशुद्ध राजा झाला म्हणून. राजा जागा झाला तर मनुष्य काय करतो? पहिल्यांदा आपला मुकुट पाहतो. राजाचं मुकुटाकडे लक्ष गेलं तर त्या मुकुटातून एक काळ्या रंगाचं नागाचं पिलू बाहेर पडलं. राजा मला, वा, हे सापाचं पिलू, नागाचं पिलू माझ्या मुकुटावर आलं होतं. चावला असतं तर गतप्राण झाला असतो. माझा मुकुट त्या व्यक्तीमुळे बाजूला पडला. किती प्रेम आहे त्याचं. राजा मुकुट काढ असं म्हणलं असतं तर वेळ लागला असता.
त्याला सहन नाही झाला तेवढासुद्धा वेळ. त्याने आपला जोडा फेकून मारला खेटर. त्याच्यामुळं मी वाचलो, अरे त्याला बक्षीस द्या. हे फक्त ऐका, तुम्ही नका करू. दृष्टांत फक्त हे तात्पुरते असतात. भाग्य आहे भाग्य, हे व्यवहारातलं भाग्य आहे. परमार्थातलं भाग्य वेगळं. परमार्थातलं भाग्य कोणतं? बडा भाग मानुष तन पावा, मनुष्य देहाची प्राप्ती हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. त्यातही पुन्हा सांगू का, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशामध्ये जन्म मिळाला तर हे परम भाग्याचं लक्षण आहे. अर्जुनाचं हे भाग्य आहे की नाही? नरदेह प्राप्त आहे आणि भारत देशात नाही. मग ज्यांच्यामुळे भारत देशाला भारत नाव मिळालं त्या भरतांच्या कुळातच जन्म आहे. बऱ्याच ठिकाणी अर्जुनाचे नाव आले ना, भारत, तस्मात् युध्यस्व भारत सांगितलं की नाही? तो भरत कुलोत्पन्न आहे, म्हणजे तुझं भाग्य फार मोठं आहे. मनुष्य देह, भारत देशात, भरत कुलात जन्म, त्यातही पुन्हा भक्त म्हणून जन्म मिळाला. आणि काय अर्जुनाचं भाग्य आहे? भाग्याचे प्रकार ज्ञानोबा सांगतात, विषयांच्या विषयी वैराग्य प्राप्त होणं हे सुद्धा भाग्यच आहे बरं. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य. येणे ब्रह्मानंदायोग्य होती जीव. जीवाला ब्रह्मानंदाच्या योग्य व्हायचं असेल आणि आत्मलाभ मिळवायचा असेल तर लाभ हा करता भाग्य लागतं. मग कोणताही लाभ असू द्या, जे तुम्हाला प्राप्त होणार ते भाग्याशिवाय प्राप्त होत नाही. आपलाच असणारा जो आत्मलाभ आहे आणि त्या लाभाला प्राप्त करण्याचं भाग्य कोणतं असेल तर विषयांचं वैराग्य. आणि अर्जुनाच्या ठिकाणी ते वैराग्य आहे. न हि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिंद्रियाणां अवाप्य भूमावसपत्नं वृद्धं राज्यं स्वराणामपि चाधिपत्यं एत पृथ्वी तळाप होईल. हे महेंद्रपद ही पाविजेल, परिमोह हा न फिटेल मानसीचा. भाग्य आहे की नाही? देवा मला काही नको, त्रैलोकीचे अनकळीत, जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी. याचा अर्थ काय? व्यवहारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातला हे विषय वैराग्याचं भाग्य की जे अर्जुनाकडे विद्यमान आहे. हे झालं एक भाग्य. विषयाच्या विषयी वैराग्य म्हणजे थोडक्यात विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मोक्षत्व प्राप्त होणं हे पारमार्थिक अंगाने भाग्य आहे. तिसरा प्रकार पाहतोय बरं आपण, नरदेहाची प्राप्ती, उत्तम कुळातला जन्म, भारत देशातला जन्म, त्यातही पुन्हा या विषय वैराग्य नावाच्या संपत्तीनं हे चौथं भाग्य झालं. पाचव्या भाग्याचा विचार असा आहे की श्री गुरूंची प्राप्ती झाली की ते सर्वात मोठं भाग्य आहे. ऐसी कर्मे साम्य दशा होय तेथ विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेचे गा. श्री गुरूंची प्राप्ती होणं हे परमार्थातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. आणि अर्जुनाला सुद्धा ज्ञानोबा म्हणता, जो प्रल्हादाची या बोला विषाही सकट आपणची झाला, तो सद्गुरू असे जोडाला किरीटेशी. ज्ञानोबारांचं वचन आहे ज्ञानेश्वरीमध्ये, जो भक्त प्रल्हादाच्या बोलासाठी विषासहित स्वतः प्रगट झाला आणि तोच परमात्मा भक्तराज अर्जुनाला गुरुरूपाने मिळाला. जो प्रल्हादाची या बोला विषाही सकट आपणची झाला, तो सद्गुरू असे जोडाला किरीटेशी. म्हणजे साधन चतुष्टय संपत्ती यालाही भाग्य म्हणतात. श्री गुरूंची आपल्याला प्राप्ती होणं हेही अर्जुनाचं भाग्यच आहे. आणि सगळ्यात मोठं भाग्य कोणतं असेल तर अनंत ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे, ज्याच्या सत्तेनं वेद बोलतात, ज्याच्या सत्तेनं सूर्य चालतो, जगाचा ग्रास करणारा काळ ज्याची आज्ञा उल्लंघन करत नाही, असा समर्थ असणारा परमात्मा अर्जुनाच्या अधीन झालेला आहे. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. त्रिभुवनीच्या दैवा, त्रैलोक्यातलं सगळं दैव ते राहण्याचं अर्जुन एकमेव ठिकाण आहे. ज्ञानोबा 11व्या अध्यायामध्ये हा विषय सांगतात की काय देव अर्जुनाच्या अधीन झाले. शिकवलेला पक्षी असा बोलत नाही.
मनोरंजनाकरता पाळलेला पशुसुद्धा असा चालत नाही. पळविले पाखरू ऐसे न बोले, या परी क्रीडा मृगही तैसा न चले. कैसे दैव येते सुरवाडले, ते जाणू नये. कसं या अर्जुनाचं दैव भराला आलं ते मात्र जाणता येणार नाही. म्हणजे भगवान परमात्मा अधीन होत असेल, आपल्या ताब्यात येत असेल, आज्ञा पाळत असेल, तर यापेक्षा मोठं भाग्य कोणतं आहे. आणि ज्ञानोबराय म्हणतात, कर्कश प्रसंगामध्ये स्वानंदाचं राज्य भोगणं हा भाग्याचा उदय जगात अर्जुनाव्यतिरिक्त कोणाकडेच नाही. ऐसी या समयी कर्कसे, भोगी जत स्वानंद राज्य कैसे. आजी भाग्योदय हा नसे आणिके ठाई. हा भाग्याचा उदय अर्जुनाशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी अनुभवाला मिळत नाही. आणि इतक्या भाग्याने संपन्न जर अर्जुन असेल तर ज्ञानोबराय म्हणतात त्याचं विशेष स्तवन करावं. हे मला आवडून येत आश्चर्य काय आहे. तैसा अर्जुनाची विशेष स्तवावा. ऐसे आवडले मज जीवा, जे तो त्रिभुवनीच्या दैवा. एका यत्न झाला तरी तया ऐसे दुसरे. आम्हा पडियंते सोयरे, नाही गा साचो कारे तुझे आन. अर्जुना, त्याच्यासारखा मला दुसरा कुणीच प्रिय नाही. तुला खोटं वाटत असेल तर तुझी शपथ घेऊन सांगतो, त्याच्यासारखा मला दुसरा कुणीच प्रिय नाही. इतका प्रिय आहे तो. म्हणून तर भगवंताचं प्रेम भक्तराज प्रल्हादजी मिळाले. तर नृसिंह अवतारामध्ये भगवंताने भक्त प्रल्हादाच्या मस्तकावरून हात फिरवला, मस्तक कुरवळलं आणि वारंवार परमात्मा त्याचे चुंबन घेऊ लागले. लहान आकारातला भक्त आहे, देवाला आवडला. नाही तर देवाचं स्वरूप इतकं विक्राळ आणि भयानक होतं की जर तो आवेश अवतार आवरला गेला नसता तर ब्रह्मांडाचं किती नुकसान झालं असतं हेही सांगता येणार नाही. ते हिरण्यकश्यपूचा वध केला, पण भगवंताचा आवेश काही थांबला नाही. आवेश चालूच होता. फक्त भक्त प्रल्हादाला पाहिलं की परमात्मा शांत होऊन गेले. नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवी नरहरी. उचलोनी घेतला कडेवरी, भक्त सुखे निवाला. कारण त्रैलोक्यातलं सगळं भाग्य जसं प्रल्हादाचं आहे तसं अर्जुनाच्या ठिकाणी सगळं दैव राहायला आलं. ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले देवाने सगळे भक्त बाजूला सारले. सगळे जे दिवसी होनी जन्मले पांडव हे, आगवीची एकीकडे ठेले. सापे कृष्ण सुखा एकंदरे जाहले. दिवसी होनी जन्मले पांडव हे. आपण जेवायला बसतो कधी कधी बरेच पदार्थ अगोदर वाढले जातात. वाढणारे हुशार असतात. जो महत्त्वाचा पदार्थ आहे ना ते उशिरा वाढतात. बाकीचे पदार्थ भरपूर वाढतात. आपल्याला असं वाटतं नुसता भाताचे काय ना आज असं वाटतं आपल्याला. ते पांढरा भात वाढतात, त्यानंतर मग मसाले भात, त्यानंतर गोड भात. भाताचेच प्रकार 3. कधी कधी भाकरी वाढतात, नंतर चपाती वाढतात, नंतर तूप लावलेली चपाती वाढतात आणि सर्वात शेवटी रसमलाई आणतात. सर्वात शेवटी मग त्या व्यक्तीला असं वाटतं अरे हे जर अगोदर माहिती असतं ना भाताला पहिल्यापासून हात लावला असता. नको, मला सांगितले भात खाऊ नका डॉक्टरांनी असं म्हणलं असतं. आता काय करता. पण जर गोड पदार्थ समोर आला तर आघवेची एकीकडे ठेवले. जसा तो मनुष्य बाकीचे सगळे पदार्थ बाजूला सारतो तसं भगवंताने सगळे भक्त बाजूला ठेवले आणि फक्त पांडव. आणि त्या पांडवामध्ये सुद्धा फक्त अर्जुन. परी पाचाही आत अर्जुना, श्रीकृष्ण सावियाची झाला अधीना. कामुक का जैसा अंगना, आपैता केजे. इतका परमात्मा वश झाला. देवाला आवड आहे अर्जुनाची. किती आवड. ज्ञानोबा म्हणतात, जयाची आवडीचे निपांगे, अमूर्त ही मूर्ती आवगे. पूर्णाही परी लागे, अवस्था जयाची. अवस्था म्हणजे उत्कंठा, अवस्था म्हणजे वेध. देवाला अर्जुनाचा वेध लागला. वेध, उत्कंठा लागली. अवस्था किंवा अर्जुनाला पाहावं हा परमात्माला डोळा निर्माण झाला. 12व्या अध्यायातले सगळे ओवे आहे. आता भक्तराज अर्जुन आहे व्यावहारिक जगतामध्ये आणि निर्गुण निराकार परमात्मा आहे पारमार्थिक सत्तेमध्ये.
साधक बाधक व्यवहार होण्यासाठी सत्ता समान असावी लागते की नाही? सत्ता म्हणजे अस्तित्व. बरं, झोपेत जर तहान लागली तर झोपेतलंच पाणी मिळावं लागतं. जागृतीमध्ये आपण आपल्या उशाजवळ तांब्या ठेवलेला आहे, तर त्या तांब्याच्या पात्रातील पाण्याचा उपयोग झोपेत लागलेल्या तहानमध्ये होत नाही, कारण झोपेतले तहान प्रातिभासिक आहे आणि उशाजवळ ठेवलेलं पाणी व्यावहारिक सत्तेतलं आहे. सत्ता भेद आहे ना, त्यामुळे समान व्यवहार होत नाही. तसं व्यावहारिक जगतामध्ये भक्तराज अर्जुन वावरतात. निर्गुण निराकार परमात्मा पारमार्थिक सत्तेमध्ये आहे. ज्या सत्तेचा कधीही बाध होत नाही त्याला म्हणतात पारमार्थिक सत्ता. ब्रह्मज्ञानाने ज्याचा बाध होतो ती आहे व्यावहारिक पदार्थांची व्यावहारिक सत्ता. आणि ब्रह्मज्ञानाची गरज नाही, ब्रह्मज्ञानापासून ज्याचा बाध होतो त्याला म्हणतात प्रातिभासिक सत्ता. स्वप्नाची प्रातिभासिक सत्ता आहे, व्यावहारिक जगताची व्यावहारिक सत्ता आहे आणि भगवंताच्या स्वरूपाची पारमार्थिक सत्ता. मग पारमार्थिक सत्तेतल्या परब्रह्माला स्वतःच्या सुखाचा आनंद घेता येत नाही, त्याला उपाधीची कल्पना करावी लागते. स्वसंवेद्य आहे, ते स्वयंप्रकाश आहे, केवळ सुखरूप आहे, सुखाचा भोग नाही. मग त्या स्वरूपाला जर भक्तिप्रेमाचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्याला आपल्या पारमार्थिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेत प्रगट व्हावं लागतं. एकाकी न रमते, एकट्याला करमत नाही, म्हणून तो अनंत रूपाने जगताच्या रूपाने प्रगट होतो. पण जगतामध्ये सुद्धा जेवढं त्याचं भक्तावर प्रेम आहे तेवढं कुणावरच नाही. ज्ञानोबा म्हणतात देवाचा अवतार कुणासाठी आहे? देवाने सांगितलं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पण यावर ज्ञानोबा पहिली ओवी वापरतात, ते वेळी आपुल्याचेनी कैवारे मी साकार होणे अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाले. आपुल्याचेनी कैवारे, कैवार म्हणजे बाजू, जे आपले आहेत म्हणजे माझे भक्त आहेत त्यांची बाजू घेऊन मी प्रगट होतो. साकार होणे अवतरे, ज्या अर्थी साकार होतो याचा अर्थ अगोदर तो निराकार असला पाहिजे, गुणाने संपन्न होतो, निर्गुण असला पाहिजे. आणि निर्गुण निराकार परमात्मा कशाकरिता अवताराला येतो? जयाची या ज्या भक्ताची आवड आहे आणि त्या आवडीमुळे परमात्मा पांगे आवडीच्या अधीन झालेला आहे. जयाची आवडीचे नि पांगे, पांगे म्हणजे वश झाला. आवडीने मनुष्य वश होतो. बरं, आवड म्हणजेच प्रेम. प्रेम मनुष्याला वश करतं. वश बल किती आहे स्वरूप काय याचा विसर पाडतं. आपण कायम उदाहरण पाहतो, भ्रमरामध्ये सामर्थ्य आहे, प्रचंड ताकद आहे त्याच्याकडे, त्याच्या आकाराकडे जाऊ नका. भ्रमर दिसायला जांभळा एवढा दिसतो, पण ताकद जिथं ड्रिल मशीन काम नाही करत तिथं भ्रमर बोगता पाडतो. बघा, कोणत्याही लाकडाला फक्त कोराचं सांगा त्याला, असं जबरदस्त कोरीव काम करतो. ताकद आहे की नाही? पण वश होतो कमळाच्या. कमळाच्या सुगंधामध्ये भ्रमित झाला की त्याला आपल्या सामर्थ्याचा विसर पडतो. तो वश होतो, आधीन होतो. का बरं? कारण त्याला ती आवड आहे. ज्याची आवड असते ती आवड मनुष्याला वश करते, आधीन करते. व्यावहारिक पदार्थाची आपल्याला आवड असेल, एखादा पदार्थ आपल्याला फारच आवडत असेल तर मनुष्य त्या पदार्थाच्या आवडीनं आधीन होतो. बघा, माणसं म्हणतात बाकीचं तुम्ही मला काही सांगा, पण तेच समोर आलं का मला मग नाही आवडल्याचा, मग तो अत्यधिक प्रमाणात सेवन करतो. बघा, त्रास नंतर होतो त्याचा, पण त्याची ती आवड असते. तो तुम्ही काही सांगा, पण गरम चहा दिसला का मग एखादा अभंग वारीतला नंतर म्हणू आपण, आणि ओ आंधळा पांगळा चालू आहे नंतर पहिला चहा घेऊन द्या, त्याशिवाय स्वर लागत नाही म्हणतो की नाही. आवड आहे. मनुष्य हा आवडीच्या प्रेमाच्या वश होऊन जातो. आणि भक्ताला आवड, देवाला आवड आहे भक्ताची. जयाची या आवडीचे ने पांगे. 11व्या अध्यायामध्ये असे एक ओवी. बरं, भगवान म्हणतात अर्जुना सांगता येणार नाही,
ऐसे काय नेनो तुझी आवडी, झाली प्रसन्नता मुची वेडी. गोप्याची ही गुढी उभविली जगी. काय तुझी आवड आहे आम्हाला नाही सांगता येणार, पण त्या आवडीमुळे आमची प्रसन्नताच वेडी झाली. जे आतापर्यंत कोणाला दाखवलं नाही ते तुझ्यासमोर मोकळ्या मनाने प्रगट केलं. आवडीची व्यक्ती जर आली तरच मनुष्य आपला अंतःकरण मोकळं करतो, नाहीतर मनुष्य साधी चावी कोणाला देत नाही. चावी घराची चावी म्हणजे कपाटाची नाही म्हणत मी, बाहेरच्या दरवाजाच्या खोलीची कुलपाची चावीसुद्धा देत नाही. आणि आवडीचा व्यक्ती असेल तर मग काहीच नाही. तसं देवाने सर्वांपासून लपवून ठेवलेलं जे गुप्त स्वरूप होतं ते अर्जुनासमोर प्रगट केलं. का? आवड आहे. आणि या अर्जुनाच्या आवडीमुळे परमात्मा आधीन झाला, म्हणून अमूर्त ही मूर्ती आवगे. आवगे म्हणजे स्वीकारतो. वास्तविक अमूर्त आहे. हरिपाठातला अभंग आहे ना, त्रिगुणासार निर्गुण सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरिशी भजे. जेथोनी चराचर, ज्या परमात्म्यापासून चराचर सगळं निर्माण झालं त्या देवाची सेवा करावी. पण तो आहे कसा? अव्यक्त म्हणजे इंद्रियांचा विषय नाही. निराकार म्हणजे कोणत्याही इंद्रियांचं आकाराची कल्पना करता येणार नाही. त्याचा स्पर्श करायचं म्हणलं की त्याला आकार पाहिजे, पाहायचं म्हणलं की रूप पाहिजे, चिंतन करता येणार नाही. थोडक्यात तो इंद्रियांचा विषय नाही म्हणून निराकार आहे, आणि मनाच्याही चिंतनाचा विषय नाही, अचिंत्य अव्यक्त आहे. कोणत्या इंद्रिया म्हणून त्याला अवाङ्मन सगोचर असा एक शब्द आला आहे बघा. वाणीसहित मनासहित कोणत्या इंद्रियांचा विषय नाही म्हणून अमूर्त आहे. पण मूर्ती आवगी. अमूर्त असताना म्हणजे निराकार असताना मूर्ती आवगे. साकार होतो साकार, आहे निर्गुण होतो सगुण, आहे निराकार होतो साकार. का? जयाची आवडीची निपांगे. आवड आहे तर ती आवड त्याला वश करते. आणि म्हणून अर्जुना तुझे निवेदे, मी या देवपणाची विरोधे. सांडिली गा मी आधे सगळे नेतोवा. तेव्हा 18व्या अध्यायामध्ये अर्जुना तुझा मला वेध लागला वेध, आणि तुझ्या वेधामुळे आकर्षणामुळे मी देवपणाची जी काही नामावळी आहे ना ती सांडली बघ. जर तू नसेल तर मी अर्धाच आहे, आणि तू जर मिळाला तर मी पूर्ण आहे. मी या देवपणाची विरोधी सांडिली का मी आधे, मी अर्धाच आहे. सगळा कधी होईल? सगळेने तू जर मला मिळाला तर मग मी पूर्ण होईल. भगवान ज्ञानोबा म्हणतात, पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. देव अवाप्त काम आहे. ज्याला स्वतःच्या समाधानासाठी कोणत्याही पदार्थाची आवश्यकता नाही त्याला म्हणतात पूर्ण. आणि असा पूर्ण असणारा नित्यतृप्त परिपूर्ण परमात्मा त्यालासुद्धा अर्जुनाची अवस्था लागते. वेधले वो मन तयाची गुणी. जसं हे भक्ताकडून प्रमाण आहे तसं देवाकडून सुद्धा आपल्याला हे प्रमाण लावता येईल. वेधले वो मन तयाची गुणी. अर्जुनाच्या गुणाकडे परमात्मा वेधला गेला म्हणून त्याला सुद्धा अर्जुनाचा वेध लागावा. काय व्यक्तिमत्व असेल? तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा ऐसा पडी. भगवान म्हणतात त्या प्रेमाला उपमा द्यायची असेल तर आता मी देह आहे आणि तो भक्त माझा आत्मा आहे, हेची होय. एवढीच उपमा देता येईल की मी देह तो माझा आत्मा. ज्ञान या जो म्हणजे तो चैतन्यची केवळ माझे, हे न म्हणावे परी काय कीचे न बोलो नाही बोलो. ज्ञानी त्वात्मैव मे मतम. ज्ञानी भक्त माझा आत्मा या आत्मा, आणि मग मी देह आहे. इतका तो मला आवडतो. भक्तराज अर्जुनाचं काय व्यक्तिमत्व असेल, किती गोड, की देवाला सुद्धा अर्जुनाचा वेध लागावा, अवस्था उत्कंठा लागावी. म्हणजे अशा भक्ताची परमात्मा सुद्धा वाट पाहतो कायमचा, की असा भक्त मला कधी मिळेल. पूर्णाही परी लागे. जो पूर्ण असतो ना त्याला इच्छा नसते. समुद्र कसा आहे?
पूर्ण आहे. आपूर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्रम आप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे सशांतिमाप्नोति न कामकामी. समुद्र परिपूर्ण आहे. वारशी विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचार संतोषीचो. पण पूर्ण असणाऱ्या परमात्म्याला सुद्धा जर अवस्था उत्कंठा लागत असेल तर ते फक्त भक्ताच्या प्रेमाची आहे, भक्ताचं व्यक्तिमत्व आहे. म्हणून ज्ञानोबाराय भक्तराज अर्जुनाचं वर्णन करता की देवाला उत्कंठा लागावी असा अर्जुन आहे. देवाने सुद्धा निर्गुण निराकार सगुण साकार व्हावं असं अर्जुनाचं व्यक्तिमत्व आहे. आणि त्रैलोक्यातलं सगळं दैव एकाच ठिकाणी राहायला आलं असं अर्जुनाचं व्यक्तिमत्व. म्हणूनच अर्जुन तो मला आवडला. आणि हे जेव्हा व्याख्यान श्रोत्यांनी ऐकलं तेव्हा श्रोत्यांनी ज्ञानोबारांच्या व्याख्यानाचं कौतुक केलं. पहिल्या ओळीमध्ये स्वतःचं दैव सांगितलं. दैव तव श्रोते म्हणते दैव कैसी बोलाची हवाव काय नादा ते हान बरव जिनोनी आली. तव तव म्हणजे तेव्हा जेव्हा हे व्याख्यान श्रोत्यांनी ऐकलं ना की ज्ञानोबारांनी अर्जुनाचं वर्णन केलं. भक्तराज अर्जुन इतका आकर्षक की देवाच्या व्यक्तिमत्वाला सुद्धा वेध लागावा असं भक्ताचं वर्णन जेव्हा श्रोत्यांनी ऐकलं तेव्हा ते श्रोते म्हणतात, बाप रे बाप, काय आपलं भाग्य आहे. आता श्रोत्यांचं भाग्य आहे बरं. पाठीमागं सांगितलं होतं त्रैलोक्यातलं भाग्य अर्जुनाच्या ठिकाणी राहायला आलं. पण अशा अर्जुनासारख्या भक्तांचं वर्णन तेही पुन्हा ज्ञानोबारांच्या मुखातून आपल्याला ऐकायला भेटतं आहे. म्हणजे वक्ता उत्तम असेल आणि उत्तम वक्त्याच्या मुखातून उत्तम असणाऱ्या विषयाचं श्रवण करायला मिळत असेल तर श्रोत्यांनी नक्की म्हणावे आपलं भाग्य आहे. तव श्रोते म्हणते दैव. श्रोते म्हणतात वा रे वा, काय भाग्य आमचं आहे. का बरं? भक्ती सुख करिता निरूपण वक्ता श्रोता लाचावला जाण अमृताचे करिता आरोगण पुरे कोण म्हणवेल. काय अमृताच्या आरोगणे पुरे म्हणवेल. अमृताची वाढ आहे, नको 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 असं कोणी म्हणेल का? वाट पाहिले. इथं अमृत तुल्य आलं तर लोक नाही म्हणत नाही. साक्षात जर अमृत आलं तर कोण नाही म्हणणार आहे. वक्ता आणि श्रोता लाचावले पाहिजे. मग तेव्हा श्रोता काय म्हणतो, वा काय भाग्य आहे आमचं. ही श्रोत्याकरता पर्वणी असते. चांगलं ऐकायला मिळणं हे सुद्धा चांगल्या श्रोत्याचं भाग्य असतं. पुढे जाऊन सांगू, चांगले श्रोते मिळणं हे वक्त्याचं भाग्य असतं. तव श्रोते म्हणते दैव. काय शब्द आहेत ज्ञानोबारांचे. कैसी बोलाची हवाव. हवाव म्हणजेच काय? आवड, शोभा, रंग. काय शब्दाचा रंग आहे, काय ज्ञानोबाच्या शब्दांची शोभा आहे. ते शब्द ऐकले की असं वाटतंय काय नादा ते हन बरव चिनोनी आली. नाद म्हणजे संगीत, ज्याला आपण नाद ब्रह्म म्हणतो. आणि संगीतामध्ये सामर्थ्य आहे बरं. तुम्हाला एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो. मी काल परवा कुठंतरी ऐकलं, आपण जर एखाद्या कोंदाटल्या घरामध्ये राहिलो की नाही तर तिथं प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन कमी असतो. जिथं ऑक्सिजन कमी असतो ना तिथं मनुष्य जास्त नकारात्मक विचार करतो. आणि तोच व्यक्ती जर एखाद्या झाडाखाली गेला तर झाडाखाली ऑक्सिजन जास्त राहतो, तर लगेच त्याच्या मेंदूला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. तोच जर पिंपळाच्या झाडाखाली गेला तर आणखीन सकारात्मक ऊर्जा. आणि तो जर मंदिरात गेला तर आणखीन सकारात्मक. म्हणजे याला स्थान महात्म्य म्हणतात. कशा करता सांगितलं? सामर्थ्य आहे त्यामध्ये. तसं संगीतामध्ये सुद्धा शक्ती आहे. चंद्रप्रकाशातही शक्ती आहे. संगीताला नाद माधुर्य म्हणतात. त्या हरणाला जसं आपल्याकडं खेचतं की नाही तसं मनुष्याच्या अंतकरणाला शांत करणारं संगीत आहे. पण ते योग्य प्रमाणात असावं. जर त्याच्यामध्ये कर्कशपणा आला तर ते संगीत मनाला शांत नाही करत, उलट पहिल्यापेक्षा जास्त अशांत करतं. अशांत. म्हणून असं वाटतंय की नाद हे ब्रह्म आहे. पण ज्ञानोबारांच्या मुखातून आलेले शब्द नादा ते हन बरव जिनोनी आली. बरव म्हणजे सौंदर्य,
ज्ञानोबाऱ्यांच्या शब्दाचं भाषा सौंदर्य असं आहे की ते सौंदर्य जणू काही नाद ब्रह्माला म्हणजे संगीताला जिंकून त्या संगीताचा पराभव करून आलं की काय असं आम्हाला वाटतं आहे. कारण किती एखादा व्यक्ती संगीतामध्ये जरी निमग्न झाला तरी त्याला मर्यादा आहे. नाद ब्रह्म कायमचं समाधान नाही करणार. पण ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातले शब्द जर ऐकले की नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे ऐसा बोल देखीचे जेने दैवे. एखादा व्यक्ती असं म्हणेल, ज्ञानोबांचे शब्द जर ऐकायला भेटले ना, अमृता ते पारुषे म्हणे, तो अमृताला वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे किंवा पारुषे म्हणे. पारसा हे अमृत पलीकडे सर असो तो म्हणणार आहे. कारण हे ऐकणं फार महत्त्वाचं आहे. आणि श्रोते म्हणतात हे आमचं दैव की नाता ते हन बरव जिनोनी आली. हा हो नवलनो हे देशी मराठी बोली जे तरी ऐसी वाणी उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे. हा हो नवलनो हे नवल नाही का, आश्चर्य नाही का, प्रश्नार्थ आहे बरं आक्षेपार्थाने. हा हो नवलनो अहो हे आश्चर्य नाही का. काय आश्चर्य म्हणे, देशी म्हणजे प्राकृत भाषा आपल्या देशातली, मराठी बोली जे तरी ऐसी मराठी असणारी देशभाषा अशी बोलावी जसे की ज्ञानोबाराय बोलतात. कसे बोलतात, वाणे उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे. या मराठी भाषेच्या आकाशामध्ये नवरसाने संपन्न असणाऱ्या साहित्याच्या रंगाचे वाणी म्हणजे आकार प्रकार उमटत आहे किंवा प्रगट होत आहे. आनंद जर झाला ना आपल्याला तर त्या आनंदाच्या भरामध्ये बघा आपण काही फटाके लावतो, तर त्या फटाक्यातले काही प्रकार आहे ना ते आकाशामध्ये जातात. दिवसा जर लावले तर एवढे नाही चमकत, पण रात्री आकाशामध्ये जाणारे काही फटाके असतात बघा. ज्ञानोबारांचा जे छबिना पालखा निघते की नाही पालखी, तर तेव्हा त्या आळंदीमध्ये रात्री फटाके लावतात बघा चौकात. तर ते ज्याप्रमाणे असे उमटतात आकाशामध्ये, हे झालं व्यवहारातलं उदाहरण. तसं ज्ञानोबारांच्या शब्दाचं सौंदर्य असं आहे की मराठी भाषेच्या आकाशामध्ये, मराठी भाषा एक आकाश आहे आणि त्या आकाशामध्ये साहित्यातल्या नव प्रकारच्या रसाचे रंग आणि त्याचे वाणे म्हणजे प्रकार. व्यवहारामध्ये एकच फटाका एकाच रंगाचा असतो, पण ज्ञानोबांचे शब्द असे आहे की या साहित्य रंगाच्या विश्वातले सगळे प्रकार आनंदाचे श्रोत्याच्या अंतःकरणात प्रगट होत आहे. आणि सांगा बरं, जर हे प्रकार प्रगट होत असेल तर मराठी बोलीचे तरी ऐसी मराठी अशा प्रकारची बोलता येते भाषा. नवलनो हे आश्चर्य नाही का. अर्थात हे आश्चर्यच आहे की अशीही मराठी भाषा आपल्याला प्रगट करता येते की ज्यामध्ये साहित्यातले सगळे रंग त्याचा आविष्कार करता येईल. ज्ञानोबारांच्या व्याख्यानाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.